असे मस्त कुरकुरीत असे आपले हे सँडविच असे सगळे बघू शकता कसा आवाज येतोय त्यांचा. आपलं चीज सँडविच इथे हे तयार झालंय बघू शकता तुम्ही. एकच नंबर आपलं हे चीज सँडविच तयार झालं. नमस्कार मंडळी, कमलायर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सँडविच बनवत आहोत गव्हाच्या ब्रेडपासून. तर ब्राऊन ब्रेड म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यापासून आपण सँडविच बनवणार आहोत. त्याला जे लागणारं टोमॅटो केचप असतं ते पण आपण बनवलेले. पूर्ण रेसिपी बघा, कुठं स्किप करू नका. होममेड गव्हाच्या पिठापासून बनवलेले हेल्दी असं सँडविच. चला मग आता पुढील रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवलं. आपल्याला टमाटा सॉस बनवायचं आहे. त्याच्यासाठी लसूण, आलं, टमाटे, कांदे, हिरवी मिरची आता व्यवस्थित आपण आधी धुवून घेऊ. धुतलेलं नाही आहे ते. आणि आपल्याला ते दळून घ्यायचं आहे. इथे मिरची टाकून घेतली. आल्याचा जो खराब भाग तो काढून ते पण व्यवस्थित असं साफ करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते पण टाकून दिले. त्याच पद्धतीने आता कांदा पण आपल्याला चिरून वरचे टरफल काढून घ्यायचे. एका कांद्याचे 4 भाग करायचे आपल्याला. आता हे राहिलेले दोन्ही कांदे पण मी कापून घेते. याच्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, आलं ते टाकून घेतला. आता आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण व्यवस्थित हातावर अशा पाकळ्या करून घेतल्या मी. त्या आता धुवून घेते मी. आपल्याला त्या पाकळ्याच टाकून घ्यायचे, सोलायच्या नाही येते. याच्या पण पाकळ्या करून घेतल्या. आता त्याच पद्धतीने टमाटे पण धुवून ते पण कापून घेते मी. असं वरचे कापून घ्यायचं. आपल्याला दळून घ्यायचे, त्याच्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. आता असे सर्व टमाटे मी कापून घेते. आपण जेवढे टमाटे घेतले व्यवस्थित चिरून मिक्सरला दळून घेतले. ही हिरवी मिरची, कांदा, लसूण, आलं हे पण सर्व दळून घेतले. ठेवली, गॅस चालू करून घेतला. आपण जेवढं दळून घेतलेलं आहे सर्व आपण कढईमध्ये टाकून घेऊ. दोन्ही मिश्रण आपण कढईत टाकून घेतले. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात आपण साखर टाकून घेतली. जवळजवळ 3 चम्मच एवढी साखर टाकून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं असं मीठ टाकून घेतलं. आता आपल्याला टाकून घ्यायचे व्हिनेगर. आपल्याला 2-3 चम्मच एवढं व्हिनेगर टाकून घ्यायचे. 3 चम्मच एवढं व्हिनेगर टाकून घ्यायचे. ते पण व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. आता त्याच्यात टाकायचे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर. 1 चम्मच 3 चम्मच एवढी मी टाकून घेतली. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित ते शिजू द्यायचंय. आपलं मिश्रण हे शिजलं. आता गॅस बंद करते. थोडंसं गार होऊ देऊ आपण त्याला आणि मग आपण चाळून घेऊ त्याला. काचेचं बाऊल घेतलं, त्याच्यावर चाळण ठेवून घेतली. आता मिश्रण आपण त्याच्यामध्ये चाळणीमध्ये टाकून घेतो. व्यवस्थित चाळून घ्यायचं. सर्व याच्या चाळणीने चाळून घेतले.
टोमॅटो सॉस आपलं छान असं तयार झालं इथे. मस्त आपलं जे बाजारात मिळणार टोमॅटो केचप आहे ना, तसं आपलं हे तयार झालेलं. टोमॅटो सॉस आपला इथे तयार झालाय आपल्याला सँडविच बनवण्यासाठी. आता घरच्या घरी आपण तयार करून घेतला. आता त्याच पद्धतीने आपण पुढील भाज्या दाखवते. मी काय काय घेतलेलं आहे ते दाखवते. कोबी, कांदा, टमाटा, शिमला मिरची असं बारीक चिरून घेतलेले आणि काकडीचे असे पातळ स्लाइस करून घेतलेले. आपलं टोमॅटो केचप पण तयार झालेले. इथं मी चीज घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे साजूक तूप, इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले मी. आपले खास गव्हाचे पिठाचे असतात. तर आपण एका परातीमध्ये ते काढून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मिरची टाकून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचंय आणि भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे. कांदा, कोबी, शिमला मिरची व टमाटा. आज आपण असं हेल्दी सँडविच बनवत आहोत. बघा किती छान चटणी, बघा एकच नंबर दिसते. पण आपलं बाहेरचं टोमॅटो केचप वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या घरी आपण चटणी बनवलेली आहे. छान तुम्ही पण बनवून बघा ह्या पद्धतीने. मुलांना सगळ्यांना आवडेल ही चटणी. आता एका बाजूला आपण हे टोमॅटो सॉस ठेवून घेतला. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला पिझ्झा चटणी ती लावून घ्यायची आपल्याला. याच्यावर तुम्ही ग्रीन चटणी पण लावू शकता. आणि इथे पिझ्झा चटणी वापरत आहे. आता दोन्ही सँडविचला आपण व्यवस्थित चटणी ही लावून घेतलेली. आता त्याच्यावरती आपण घ्यायचंय ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहे ना, भाज्या त्याच्यावरती ठेवायच्या. भरून आपण भाजी भरपूर टाकले. आता इकडे एका बाजूला मी गॅस चालू करते. गॅस चालू केले मी. त्याच्यानंतर आपण ज्याच्यामध्ये सँडविच बनवणार आहोत ना, एक भाग त्याच्यावरती ठेवलेला आहे. त्याच्यात आता आपण लावून आहे थोडंसं बटर किंवा बटर नसेल तर साजूक तूप असं लावून घेतलं. आपल्याला दोन्ही बाजूला खूप जास्त प्रमाणात नाही लावायचं आपल्याला. थोडेसे लावून घेतलं. आता त्याच्यानंतर आपण थोडेसे सँडविच त्याच्यामध्ये ठेवले. गॅस कमी केला आहे म्हणजे हाताला पण आपल्या चटका लागणार नाही. इथे मी थोडेसे काकडीचे स्लाइस ठेवायचे. आधी मी थोडीशी चटणी टाकते त्याच्यावरती. आपला टोमॅटो केचप अजून खूप छान असा स्वाद येईल त्याचा. इथे मी काकडी ठेवली. काकडीचे 4 स्लाइस ठेवले मी. मध्ये एक छोटा तुकडा ठेवलाय. आता त्याच्यावरती आपण चीज टाकून घ्यायचंय व्यवस्थित असं. चीज पण टाकून घेतलं. आपण जो दुसरा ब्रेड घेतलेला आहे ना, आपण पिझ्झा चटणी लावून ठेवलेला, तो त्याच्यावरती ठेवलाय मी. हळूच आपण हे बंद करू. 1-2 मिनिटासाठी असंच ठेवू द्यायचं. झाले. आता आपण आपलं टोस्टर उघडून बघू. छान मस्त असं झालं. आता आपण दुसरी बाजू पण बघू त्याची. छान असं बघू शकता. एकदम असं आवाज बघू शकता. असं छान मस्त कुरकुरीत झालं हे सँडविच आपलं. घरच्या घरी हेल्दी सँडविच अशा पद्धतीने बनवायचं. आता ह्याच पद्धतीने सर्व सँडविच बनवून घेते. सर्व सँडविच इथे मी तयार करून घेतलेले आहे. ह्या पद्धतीने असं मस्त छान आपले सँडविच तयार झाले. असे मस्त कुरकुरीत असे आपले हे सँडविच
असं सगळे बघू शकता कसा आवाज येतोय त्यांचा. गार आहे ना, तो आपण एक घेऊ आणि कट करू मध्ये. आपला चीज सँडविच इथे हे तयार झालंय, बघू शकता तुम्ही. एकच नंबर आपलं हे चीज सँडविच तयार झालं. अजून मी दुसरं पण एक कट करून दाखवते तुम्हाला. बघा, आता तुम्हाला हे पण दुसरं पण कट करून दाखवलं. खूपच छान सुंदर असे मस्त टेस्टी असे आपण इथे सँडविच बनवून घेतलेले गव्हाच्या पिठाच्या ब्रेड पासून. ह्या पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि आपल्याला मुलांना आता सुट्टींमध्ये छान वेगळं वेगळं काहीतरी खायला छान मस्त एन्जॉय करू द्या. मुलांना वेगळं वेगळं काहीतरी बनवून द्या. तर आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. माझी रेसिपी कशी वाटली सँडविचची नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. आणि आपलं हे टोमॅटो केचप घरच्या घरी तयार केलेले आहे, हे पण तुम्ही घरीच बनवा. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.